ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे। या बसचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून त्याची काळजी घ्यावी असं यावेळी शिंदेंनी म्हटलंय। तर शिंदेंनी महापालिका भवन इथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केला आहे। या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल आणि या बसची कॅपॅसिटी डबल आहे, त्यामुळे दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी या बसमध्ये आहे। त्याचबरोबर ही पूर्णपणे GCC मॉडेलवर असल्यामुळे महापालिकेचा कुठलाही पैसा खर्च यामध्ये न करता GCC कॉन्ट्रॅक्टवर या गाड्या दिलेल्या आहेत। 12 वर्षाचा त्यांचा कालावधी आहे आणि मला आनंद आहे की 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी ठाणे महापालिकेने एक अतिशय स्तुत्य उपक्रम आज सुरू केलेला आहे।